आज आहे ना माझ्याकडून मोठं नुकसान होतच राहिलं. ते काय झालं मी तुम्हाला पुढे सांगतेच, परंतु त्या अगोदर आपला साफसफाईचा आज दुसरा दिवस आहे आणि मी आज सकाळी 4 वाजता उठन म्हटलं, परंतु जाग आली 5:30ला. 5:30ला उठले तर खूप मोठा अंधार होता. म्हटलं चला मी घरं वगैरे झाडले, अंगण झाडलं, त्याच्यानंतर गोधड्या बाहेर धुवायला घेतल्या. ज्या जाड गोधड्या, ब्लँकेट, सतरंजी होती ती अगोदर धुवून घेतली. त्याच्यानंतर घरात आतमध्ये आले, चहा केला, कारण भूक खूप जोरायची लागली होती. कारण 5:30 पासून तर 7 पर्यंत खूप गोधड्या, सतरंजी सगळं काही स्वच्छ धुतलं होतं. त्याच्यानंतर यांचा टिफिन करून घेतला, चहा आणि बिस्किट खाल्ले. त्याच्यानंतर एवढे मोठे जे शिल्लकचे कपडे होते म्हणजे वापरण्याचे कपडे, तर याच्यात उंदीर मामा गेला होता. मी तुम्हाला सांगितलंच, तो सध्या आमच्याकडे पाहुणा आलेला आहे. उंदराने एवढी कशी घाण करून ठेवली होती. आता हे धुतलेले कपडे होते, परंतु काय झालं खूप खराब केलं होतं आणि खूप वास येत होता त्या उंदरांच्या लेंड्यांचा वगैरे. म्हणून हे सगळे जवळपास 3 बकेटी कपडे आणि गोधड्या, सतरंजी, ब्लँकेट सगळं काही स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं वाळत घातलं. एवढं बरं नशीब आज सकाळी 5 वाजता उठले तेव्हा स्वामींना विनंती केली होती की स्वामी महाराज आजचे दिवस पाऊस नका येऊ देऊ, मला कपडे धुवायचे. परंतु खरंच तसं झालं. छान असं ऊन पडलं होतं, वारं पण होतं, थोडं आभाळ यायचं, परंतु एकही थेंब पावसाचा आलेला नाही. तसं बघितलं तर खरंच आपला जे दररोजचे आपण कपडे धुतो तर 8 दिवसापासून ते पण वाळत नाही. इतका सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पाऊस चालू असतो. आणि खरंच आज मी स्वामी महाराजांना विनंती केली आणि छान इथं ऊन पडलं. जाड कपडे सुद्धा वाळले आणि दररोजचे कपडे सुद्धा वाळले. जेव्हा 5 वाजता मी कपड्यांच्या घड्या करायला वरती गेले, कारण खूप आभाळ आलेलं होतं आणि मोबाईल व्हिडिओ शूट करण्यासाठी ठेवला आणि कपड्यांच्या घड्या करायला गेले. मोबाईल जसा वरतून निसटला तर खाली जमिनीवर आदळला. गवत असल्यामुळे माझा मोबाईल आज वाचलेला आहे. म्हणूनच म्हटलं मोठं नुकसान होतं राहिलं. आभाळ तर आलं होतं, कपडे तर काढायचे होते, मोबाईलमध्ये पण जीव गुतला, कपड्यात जीव गुतला, म्हणून पळत खाली गेले, मोबाईल घेऊन आले, कपड्यांच्या घड्या केल्या आणि घरात आले. एवढा कसा मुसळधार पाऊस चालू झाला तर गल्लीत पाणी मावत नव्हतं, गच्चीवर पाणी मावत नव्हतं. त्याच्यानंतर खूप जास्त पाऊस झाला आणि आरामात माझे कामं झाले. कितीकही कामं केले, स्वयंपाक हा चुकणार नाही. संध्याकाळच्या जेवणात कढी केली, पोळ्या केल्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.